गाड़ी क्यों अच्छा, भैया भैया ये क्या बोलते हैं इसको? पर्रा। ओके चालेल. मित्रांनो, तर आता आपण त्या फेमस रस्त्यावर आलेलो आहे. याचं नाव आहे पर्रा रोड. अनेक फिल्ममध्ये, पिक्चरांमध्ये, अनेक प्री वेडिंगमध्ये तुम्ही पाहिलेला असेल हा रोड. अतिशय फेमस असा हा रस्ता आहे. फेमस याचं आहे की छोटासा रस्ता आहे आणि दोन्ही बाजूनी ही उंच उंच नारळाची झाडे आहे. इथं आता खरं तर गाडी थांबवायला अलाउड नाही आहे. त्यामुळे आपण थेट दुसऱ्या टोकाला जाणार आहोत आणि तिकडनं परत थोडंसं पैदल चालत येऊ. आणि हे बघा प्री वेडिंग शूट इथं मस्त चालू आहे. अच्छा अंकल आंटी प्री वेडिंग नाही, अंकल आंटी 25वी ॲनिव्हर्सरी असेल अंकल आंटी. तर हा जो रोड आहे, आता आपण इथं पुन्हा गाडी पुढं पार्किंग करून पैदल येऊ फोटो काढायसाठी. का नाही काढायचा फोटो? काढायचा. तर पुढे पार्किंग करू आपण आणि थोडं रिटर्न चालत अनेक कपल्स वेडिंगची फोटो वगैरे हे बघा. आता हा बघ किती प्राईज किती समजा हां गार्डन जाऊ दे. हे बघा मित्रांनो, आपल्या राजाच्या ज्या मूर्त्या आहे आतापर्यंत गोव्यामध्ये 3-4 ठिकाणी बघितलं. इथं पण आपला राजा दिसतो का मित्रांनो. म्हापसाच्या एस टी स्टँडच्या इथं हे सुलभ शौचालय होतं आहे. सुलभ शौचालय अतिशय स्वच्छ होतं आणि इथं सू करायचे पण 5 रुपये घेतात. तर पण अजिबात तिथं वास नाही, काही नाही. बाहेर पण वास नाही आणि एकदम क्लीन. आता आम्ही इथल्या मार्केटमध्ये जाणार आहोत. हे बसस्टँड आहे म्हापसाचं. आता आम्ही इथल्या मार्केटमध्ये फेरफटका मारतो आहे आणि इथंच शेजारीच कार्निवल पण सुरू होणार आहे. आता ते कार्निवल पण तुम्हाला दाखवणार, 100% दाखवणार. हे आहे मार्केट इथलं. मॅडम आपल्या कुठं वाट पाहते आहे? हा काय तिथं वाट पाहते आहे. हे बघा मित्रांनो, माझ्या मुलीचे आवडते हे सनफ्लॉवर बरं का. खास तिच्या आहे ती शूट करतो आहे. आणि इतर पण फ्लावर्स बघा किती जबरदस्त येतं. वा, फ्लावरचं दुकान बघून मजा आली. थांब आपण याला विचारू. इथं अनेक प्रकारचे दुकानं आहे. फुलं पण आहेत. लेडीज कॉस्मेटिक. हा वेगळेच फुलं आहे ना काय? अच्छा हां घेतलं. सनफ्लावर चकुले असते तर सगळे सनफ्लावर घेतलं. तर मित्रांनो, हे सगळं मापुसा मार्केटमध्ये इथं सगळे फळांचे भाजीचे पण दुकान आहे. बघायचं का मध्ये? चल मध्ये. इथं रताळे बघा सफेद रंगाचे. केळं पण मोठे मोठे आणि ते आपले इलायची केळं आहे ते पण आहे इथं. केळं मोठ्या प्रमाणात आहेत. केळं बापरे. होय केळं पा केवढे. मित्रांनो, आपण बघू शकतो इथले जे प्रमुख VIP लोक आहेत ते आता आलेले आहे. त्याचा हाच आहे की आता थोड्याच वेळात जे मेन कार्यक्रम आहे आपला सुरू होईल. आता वाजले साधारण 5:30, 9:30पर्यंत, 5:15 वाजले. 9:30पर्यंत हा कार्यक्रम असतो आणि सगळं प्रेक्षकगृह एकदम फुल झालेलं आहे. समोर पण लोक उभे आहे आणि आपल्या डाव्या बाजूला पण स्टेडियम आहे. मित्रांनो, हे जे
मधोमध जे तुम्हाला दिसत आहे माझ्यासारखे हेअरस्टाईलवाले गॉगल डोक्याला लावले हे इथले स्थानिक आमदार आहे. असाच कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात असता तर इथल्या आमदारांनी कशी किळजवानी त्यांचे फ्लेक्स लावून लावून मला राम घाला असा जो प्रकार असतो आपल्या इथं तो प्रकार इथं अजिबात नाही. हे आमदार अतिशय साधे पद्धतीने साधेपणाने इथं आलेले आहेत, जनतेशी संवाद साधताय आणि कुठेही फ्लेक्स कटआउट त्यांच्या कार्यकर्त्यांचे सोटचाळे अजिबात नाही. तर ती एक स्थानिक महिला इथं भेट जाऊन त्या आमदारांना भेटू शकली एकदम नारोखतो. तर तुम्ही विचार करा की इथल्या स्थानिक आमदारांचा किती सामान्य पद्धतीने सगळ्या स्थानिकांशी त्यांचं कनेक्शन आहे. Here's King Momo coming to your town with the annual Carnival Float Parade. Are you ready to welcome King Momo? Well, I hereby, without much delay, read my decree to all you lovely people, especially all the VVIP guests around, the Honorable MLA of Mapsa, Sri Joshua D'Souza, Sri Kedar Naik, Honorable MLA of Sarigao. Come and join us in celebrating the extraordinary event that is Carnival 2026. It is time, dear subjects, to set aside your stresses, relax and truly enjoy the experience that is life. Eat, drink and make merry. Whether young or old, shy or bold, Carnival tradition demands that you move your hips, tap your feet and dance non-stop to the rhythm of the beat. I expect each one of you to dance to the rhythm of your heart's content. Let peace, joy, fun, frolic prevail across Goa during my reign. Forget all worries and pressures of modern living. Be happy and make others happy. Long live Carnival! Viva Goa! Viva Carnival! Viva Carnival! Viva Carnival! Guru Nanak,
ते जे आहे ना प्लास्टिकचं ते विकत घेतलंय. मित्रांनो, हे जे प्रोसेशन आता चालू आहे म्हणजे कार्निवल चालू आहे गोव्याचं, याचं महत्व असं आहे की उद्यापासून ख्रिश्चन धर्मियांचा लेंथ नावाचा उपवास सुरू होतो. 40 दिवसाचा उपवास असतो. तर या उपवासामध्ये काही लोक दारू सोडतात, काही लोक मांस मटण सोडतात वगैरे वगैरे, त्यांच्या इच्छेनुसार सोडतात. जसं आपल्याकडे श्रावण महिना असतो किंवा मुसलमानांमध्ये रमजान असतं, त्याचप्रमाणे उद्यापासून हे लेंथ चालू होणार आहे. खरं तर प्रत्येक धर्मामध्ये उपवास हे सांगितलेले आहे, उपासना हे सांगितलेले आहे. त्याच प्रकारची उपासना आता आहे. आणि कार्निवलमध्ये हे काय आहे, सगळे धर्मीय ठीक आहे, इन्फ्लुएन्स ख्रिश्चन कम्युनिटी जास्त असतो, पण सर्व धर्मीय इथं लोक सामील आहे. अनेक इथं पर्यटक आहेत, विदेशी पर्यटक पण आहेत. भितर यो आणि राईटाक सर. मित्रांनो, कोकणी भाषा ऐकली का तुम्ही? खास तुम्हाला कोकणी भाषा कशी असते ती ऐकावी म्हणून तुम्हाला ह्या ताई ज्या आहे त्या कोकणीमध्ये बोलताय. धाकटी स्टेज व्हडली स्टेज धाकटी स्टेज कडे आहे. व्हडली स्टेज कितें फुलां बिलां ती शेक मेळटा थिंगा हिंगा ते चिकन बिकन खाता थिंगा. बायको पण कार्निवल साठी रेडी झालेली आहे मित्रांनो. बघा, हे खरं तर मास्क घालून आणि नाही घालून तर सारखेच दिसतंय. हे जे आहे ना, हे महाराज हे फेमस लोकल कार्यकर्ते आहे कोणतरी, आणि फुल एन्जॉय करतात. ते त्यांना सगळे ओळखतात येत ना बेसिकली. शार्क फिश आलं, शार्क फिश. काका फुल एन्जॉय करतो काय.
कसं झोपलेलं बघ. याच्यामध्ये कोणाचं सगळ्यात चांगलं चित्ररथ आहे ते त्या चित्ररथाला हे स्थानिक आमदार जे आहे किंवा प्रशासन आहे हे पारितोषिक देतील. हां, हेल्मेट वापरण्यासाठीचा हा चांगला संदेश त्याच्या मार्फत. अरे तिरपी चालणारी गाडी, तिरपी चालते. हो बघितलं, तिरपी चालते ती. हे बघ तिरपी चालते ती. काय तुम्हाला हा स्टील फोटो वाटेल, पण हा स्टील फोटो नाही आहे. हे जे आर्टिस्ट आहे हे स्टील उभे आहेत, लक्षात घ्या. वा क्या बात. नुसते कार. हा ना, 3-4 कलाकार गेला तो. अच्छा नॅनो आहे उलटी. आमच्या जगबीर सिंगची बडीसी नॅनो. आणि जगबीर सिंग काय आपला पिक्चर सोडत नाही आणि उलटी आहे, कंटिन्यू उलटी चालवत आहे. अरे स्टेरिंग बिरिंग इंजिन सगळं उलटं करून ठेवलंय ते बघ. अगं ते जाऊ दे, ती गाडी पूर्ण उलटी करून ठेवली त्यांनी, पूर्ण उलटी करून ठेवली नॅनो. म्हणजे आतमधलं जे पण स्टेरिंग बिरिंग असते. आणि हे बघा, तू करून फोटो कर या विवत नॅनोचा पण फोटो काढ. सर 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 एअर बघितला का कुठं होता त्या गाडीचा. वाईट कर आता, वाईट कर, वाईट वाईट. हा आता काय स्थानिक मच्छीमार जे ओरिजिनल गोवाचे लोक आहे त्यांच्यासाठीचा हा चित्ररथ आहे. आता या सरांचं वय कमीत कमी 60 असेल तरी ते बघा मस्त पार्टिसिपेट करतात. स्थानिक मच्छीमार, स्थानिक गोवन लोक, स्थानिक कोकणी लोक यांचं वाईट कर, वाईट कर, वाईट कर, वाईट. हां घे इकडं, काय बोलतो. हां घे इकडं. याला जाऊ दे, जाऊ दे याला. हां स्थानिक वेशभूषा पण आपल्याला याच्यातून कळेल काय वेशभूषा आहे. आणि सगळ्या वयाचे स्त्री पुरुष याच्यामध्ये पार्टिसिपेट करताय. अरे बापरे. फोर्क 2x वर कर, 2x. हां थांब, ते जरा अँगल शोध. थांब याला जाऊ दे, थांब नको दाखवू, नाही भेटणार तुला.
आलं बघ, येईल बघा. पुढं बघते तू तो. बाईक बघ, बाईक बाईक. क्या बात आहे, मजा आली बॉस. रॅबिसवाले सामाजिक कार्यकर्ते पण इथं आहे. कुत्र्यांना जपलं पाहिजे, ते आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे. लेन्स पुढं मागे कर ना, हे कर ना, 1 2 काहीतरी कर ना. जाऊ दे बघा. रॅबिसबद्दल माहिती देताना हे चित्ररथ होतं. हा माणूस केव्हाचा उभा आहे बरं का मित्रांनो. याच पोझिशनला केव्हाचा उभा आहे, हल्लेले नाही. जो 04 हल्लेलेच
याला म्हणता संस्कृती, याला म्हणता